लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी. आता तुम्हाला मिळणार पूर्वीचे जे हप्ते राहिले असेल ते सर्व रेग्युलर आणि जे हप्ते आता बाकी आहे ते सुद्धा हप्ते आणि ज्या महिला बाद झाल्या होत्या त्या महिलांसाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. जर तुम्ही सुद्धा लाडक्या बहिणी असाल आणि हप्त्यांचा वाट बघत असाल आणि किंवा तुम्ही अपात्र झालेले असाल तर तुम्हाला काय करावे लागेल जेणेकरून तुमचा हप्ता पुन्हा एकदा सुरू होईल. आता KYCची डेटही संपलेली आहे. त्याच्यानंतर काय केल्यानंतर हप्ता चालू होऊ शकतो यासंबंधीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कोणती पण माहिती असली तर सर्वात अगोदर आपण तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून देऊ शकतो. आपला जर आजचा महत्त्वाचा जर विषय बघितला तर अपात्र लाडक्या बहिणींना आणखीन एक महत्त्वाची संधीही मिळालेली आहे. तुम्हाला जर हप्ता चालू करायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागेल यासंबंधीची ही संपूर्ण माहिती आहे. तर लाडकी बहीण योजनेचे आपण बघितलं, मुदत संपल्यानंतरही कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहू शकत नाही. म्हणून सरकारने आता जिल्हा महिला विकास विभागात नवीन एक योजना सुरू केलेली आहे. त्यामध्ये तुमचा लाडक्या बहीण योजनेमध्ये तुम्ही जर अपात्र असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेपासून आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकता. भारतीय न्याय व्यवस्थेत लाखो अपराधी सुटले तरी चालतील, पण एखादा निरपराधला शिक्षा होता कामा नाही असे म्हणतात. त्याच धर्तीवर सरकारने लाखो लाडक्या अपात्र बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर चालेल, परंतु एक सुद्धा पात्र लाडकी बहीण या योजनेतून सुटता कामा नये असे सरकारचे धोरण असलेले आहे. मुदत संपल्यानंतर सुद्धा आता हा महत्त्वाचा निर्णय आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC करण्याची मुदत योग्य ती कागदपत्र सादर करू न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्याच्या महिला विकास विभागात ही कागदपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. या योजनेतील मार्च व एप्रिल महिन्याचे अनुदान मागील आठवड्यात बुधवारपासून देण्यास सुरुवात झालेली आहे. जर आपण बघितलं तर या बुधवारपासून लाडक्या बहिणींना मार्च व एप्रिल हप्त्याचे अनुदान देण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. एप्रिल अखेरीस जर बघितलं आपण तर 1,77,00,000 लाडक्या बहिणी ह्या पात्र झालेल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गेले 1.5 वर्ष विविध प्रकारची पडताळणी सुरू झालेली आहे. 2.5 कोटी अर्जातून जर आपण बघितलं तर 1,77,00,000 महिला फक्त पात्र झालेल्या आहे. अशातच जर बघितलं आपण निकष न पाळणाऱ्या 66 ते 76 लाख महिला या योजनेतून टप्प्याटप्प्याने बाहेर फेकण्यात आलेल्या आहे. या पडताळणीने राज्य सरकारने या योजनेचा जो खर्च आहे कोट्यवधी रुपयाची बचतसुद्धा केलेली आहे. अशातच जर बघितलं आपण वर्षाला हा आकडा 10,000 कोटीपेक्षा जास्त असू शकतो जी सरकारने बचत केलेली आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही, अर्ज पडताळण्याची संधी दिल्यानंतर सरकारने 30 एप्रिल ही शेवटची तारीख KYCसाठी सुद्धा ठेवण्यात आलेली होती. त्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींच्या संख्यांचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे. सरकारच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची छाननी प्रक्रिया पार पडली आहे. तरीही या योजनेतून पात्र महिलेला योजनेपासून दूर राहू नये यासाठी ऑनलाईन KYC ऐवजी आता जिल्हा महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची सुद्धा मुभा देण्यात आलेली आहे. या संधीमध्ये फार काही बहिणी कागदपत्रे सादर करू शकतात, परंतु काही ज्या खरोखर अपात्र असेल त्या सादर करणार नाहीत. पण एखादी पात्र बहीण या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने ही दिलेली शेवटची संधी आहे. लाभार्थ्यांची संख्या आता स्पष्ट झाल्याने दरमहा देण्यात येणारे 1,500 रुपये अनुदान दरवेळेस योग्य त्या टायमावर देण्याचा सरकार प्रयत्न करेल. या लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायासाठी कर्ज स्थानिक बँकांकडून देण्याचा निर्णयसुद्धा सरकार हे घेत आहे. या कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्यासाठी त्यांना वेळेवर अनुदान मिळणे आवश्यक असल्याने सरकार हे पाऊल उचलणार आहे. या महिन्यात मार्च व एप्रिल महिन्याचे एकूण 3,000 रुपये शेतमहिलांना अनुदान देण्यात आलेले आहे. बघू शकता तुम्ही सुद्धा जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही जर काही कारणामुळे तुम्ही अपात्र झाला असाल परंतु तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुम्ही सुद्धा जिल्हा बाल विकास विभागामध्ये आपले कागदपत्रे सादर करून पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेऊ शकता. म्हणजे तुमचे राहिलेले हप्तेसुद्धा तुम्हाला मिळेल तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर. आणि जो आता मेचा जो हप्ता आहे तो या महिन्याच्या लास्ट तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो. ही होती संपूर्ण माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.